गावदेवी पायी विपक्ष जयदुर्ग सुरे बी या दोन संघामध्ये. यानंतर आणखीन 40+चा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र रेग्युलर ग्रामीण क्रिकेटला प्रारंभ आणि शुभारंभ होणार आहे. ग्रुप सी मध्ये आपण पाहणार आहोत जय ब्राह्मणदेव भाटाले आणि जय बोरशादेव अटाली कोलीवाडा या दोन संघामधील ग्रामीण पूलमधील पहिला सामना. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वावंजे विपक्ष मोठी देसाई या दोन संघामध्ये. हे ग्रुप सी मधील सामने आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण वळणार आहोत ग्रुप डी कडे आणि ग्रुप डी मधील पहिला सामना आपण पाहणार आहोत वाघेवली वाडा विपक्ष गावदेवी वेले बी. त्यानंतर ओमसाई वाशेरे विपक्ष सोनादेवी टेमगर, बालाजी सरवलीपाडा विपक्ष कामन आणि ओमशाही ढाबा अंजूर विपक्ष फुंडे उरण. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. स्ट्रायकर फलंदाज गोवर आणि नॉन स्ट्रायकिंगला विजय. पहिला चेंडू लेफ्ट स्वीप केलेला आहे चेंडूला आणि चेंडू जातोय स्केअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतोय तर गोवर एका धावेने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने अकाउंट ओपन होतोय जयदुर्ग सुरे बी या संघाचं. गोलंदाजी मार्कवर फ्रंटलाईन गोलंदाज जयेश आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पाय या संघाकडून. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, अगदी हलवार चेंडू हाताळला होता आणि गतीला ओळखता फारकता आलं नव्हतं फलंदाजाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूची गती खूपच संत पाहायला मिळाली होती. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोल्ड रिजन मधून सीमा पार नेतृत्वपक चौकार. या इनिंग मधील पहिलाच चौकार आपण पाहतोय. फलंदाज विजय याच्या बॅट मधून चौकाराने धावसंख्येला येतोय आकार आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावलकर 5 धावा. वेलच भान राखायचं आहे, वेलच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, जास्त वेल आपण खर्च करायचा नाही. पहिलं षटक मार्गस्थ आहे दूरवरच्या टोकाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जय सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज विजय. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेली ते कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळतो फलंदाजाला. दीपक भुरे चेंडू खाली येऊ शकला नाही. अंदाज लावता आला नव्हता तिथे आणि परिणाम स्वरूप एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती धावलकर 6 धावा. कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण कदाचित तो क्षेत्ररक्षक विसरला असेल. यावेळी फायनली रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. 1+1 कारण पंचांचा वायरचा इशारा येतोय. 2 धाव धावफलक मध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलक 8 धावा. 40+ मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. गावदेवी पाये विपक्ष जयदुर्ग सुरे बी या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये चौथा हिरवा मानकुली बी संघाने पराभूत केलं होतं जॉली स्पोर्ट्स कामध्ये या संघाला. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे मिड विकेट रिझर्व मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकर 12 धावा.
यावेळी प्रॉपर टायमिंग साधता नाही. जोपर्यंत सिलिम मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धावा पूर्ण आणि एका धावेने या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्ग सूर्य बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर बिनबाद 13. धन्यवाद सुभाष. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीने बिनबाद 13. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय आणि सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला. चला प्लीज पाय संघाचं कॅप्टन आपण देखील थोडंसं वेल कमी घ्या. चला कॅप्टन प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल 2022 अतिशय सुरेख सुंदर उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन. ठाणे जिल्ह्यातील सर्वात महागडी स्पर्धा, टेनिस जगतातील सर्वात मोठा बिग इव्हेंट आपण पाहतोय. मान्य श्री कपिल पाटील साहेब यांच्या नावाने चषकाचा आपण आयोजन पाहतोय. केंद्रीय मंत्री चषक 2022. गावदी पाय संघ प्लीज वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13शी सुरुवात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज दिनेश येतोय. स्ट्राईक रोटेटकडे संधी असेल फलंदाज विजय याला. नॉन स्ट्राईक आपण पाहतोय गोवर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज दिनेश. पहिला चेंडू पेस करताना ऑन द खेळण्यापर्यंत चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला. फलंदाज विजय याला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असलेली षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. लेफ्टन राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतो विजय. आता मात्र विजयाच्या बॅटमधून देखील ऑनसाईडचा फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अवक्यात थोडासा बाहेरचा आपण पाहिला. आउट ऑफ ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू बाहेर मारा होतो. एक धावचा निर्वाळ धावसंख्या दोन्ही पुढे शिकते. धावसंख्या होती ती 14. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात बॅट फक्त थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संख्या धावसंख्या एक धावणी पुढे सकते. धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक दुसरं. हॅलो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका गोवर याच्या बॅट मधून आउट ऑफ इनसाइड. कमालीचा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण गोवर याच्या बॅट मधून पाहिला. आउट ऑफ इनसाइड. कमालीचा फटका होता. चेंडूची लाईन देखील लवकर रीड केली होती आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर जाणार. एक नेत्रदीपक षटकार. तो षटकार संख्या धावसंख्या 6 आणि पुढे सरते धावसंख्या होते ती 21-21 विदाउट लॉस ऑफ विकेट इन सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आता मात्र फलंदाज थोडासा शफल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती.
बीट होताना पाहिलं फलंदाज, बीट होताना पाहिलं एक्सटेरियरला मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 21-21 विदाउट लॉस ऑफ विकेट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश हलक्यात पाडून राहणं पंचांना क्रॉस करतोय. लेफ्टन राऊंडचा मारा. आता मात्र अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रार होतोय. चेंडू डीपला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. बघा या प्रयत्नामधून फलंदाज महत्वाचा बाद होतोय गोवर. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मोहम्मद आवडता आली. दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज गोवरा बाद होतोय. नेक्स्ट नो बॅट्समन येतो राकेश. संघात धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती 22. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज दिनेश. क्रिकेट फेस्टिवल 2022 अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतो. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. केंद्रीय मंत्री चषक 2022. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर हलकासा प्रश्न देखील पंचांना विचारला गेला. मात्र बघा या ठिकाणी देखील एकच धाव. या एका धाव्याने सगळ्यात धावसंख्या एक धाव्याने पुढे सकते. धावसंख्या होती ती 23. षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. चला जमावबंदी करू नका प्लीज. आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा आपण पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम चांगलं आयोजन पाहतोय. स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, स्पर्धेचे करता धरता आणि स्पर्धेचे वन बॅन शो A1 जोडी यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा मित्र आपण पाहतोय. केंद्रीय चषक 2022. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. षटक क्रमांक तिसरं वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज विवेक येतोय. तिसऱ्या षटकाला बरोबर. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज विवेक. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिला. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. षटक क्रमांक तिसरं. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिला होता. फर्स्ट गलीमधून चेंडू रवाना झाला होता. चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज विजय. चेंडूला सुंदरसा स्टीयरचा फटका आपण पाहतो. चेंडू थर्डमॅनला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 क्षेत्र बीट करून चेंडू मात्र जातोय सी मार्शे बाहेर. खराब क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. चेंडूला परिपूर्ण मिस केलं होतं आणि दोन्ही क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय.
आणि या चौकारनं सुरे बी संघाची धावसंख्या होते ती 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विवेक. आता मात्र अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 आपण विवेकाच्या माध्यमातून धावसंख्या होती ती 28. एक बाद 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विवेक. अतिशय चांगला फटका, चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतो. विजयाच्या बॅटमध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. बघा 4 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. चार धावा कंप्लीट झाले. 4 धावांनी सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्या होती 32. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारू, 55 क्रॉस करतो, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन विजय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. चेंडूला सुंदर उगचा फटका देखील आपण पाहतो. चेंडू स्पाइन सीमाच्या ट्रॅव्हल तो मार्गस्थ होतोय. बघा ज्याला केलं नाही तुम्ही बात त्यांनीच केला तुमचा घात. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. चौकाण संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 36. कमालीची बॅटिंग देखील आपण या मैदानावर सुरी संघाची. जयदुर्गा सुरे बी संघ या संघाने देखील कमालीचं आयोजन केलं होतं. तालुका क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण याच मैदानामधून पाहिली होती. अतिशय चांगला फटका विजयाच्या बॅटमधून. चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि कुठल्या प्रकारची चूक नाही आहे. वाडिश लॉंगान सीमाच्या जाणारा चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला. जो महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतो. विजय वेल जज कॅच. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झालाय तो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झालाय तो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 36. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. स्लॉगर ज्याला आपण म्हणतो अनामारीचं षटक आहे. आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूमधून सुरी संघ हा कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट बॅट्समन येतोय मुकेश. यानंतरची लढत असेल विजेता संघ आणि चौथा हिरवा मानकुली बी या दोन दिग्गज संघामध्ये पुढील सामना असेल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि चौथा हिरवा मानकुली बी.
आज चौथ्या नंबर मांडकरी बी संघाने देखील स्पर्धेमधून कमालीची कामगिरी केली. पहिल्या सामन्यामधून दमदार विजय देखील त्यांनी संपादित केलेला आहे. सिकस दिली होती या संघानं. ज्वाली कामत संघाला 4 मुंडे चित केलं होतं. कमालीची बॅटिंग आपण पाहिली होती. रुपेशच्या बॅटमधून कमालीचे फटके देखील आपण पाहिले होते. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज प्रवीण. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे प्रवीण. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. मुकेशच्या बॅटमधून पहिलाच बिग ब्लास्ट. यार दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची अनमान शान. सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज. प्रवीण. सलाम करतोय साहेबांना. प्रवीण याचा पहिला चेंडू फेस करताना कमेलेचा पाहुणचार ते चेंडूचा मुकेशच्या माध्यमातून. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका. चेंडू ऑन साईडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावणे सगळ्या धावसंख्या एकने पुढे सगळी धावसंख्या होती ती 43. 2/43. तर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे राकेशला. राकेश याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील आपण पाहतोय. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सकते धावसंख्या होते ती 44. हॅलो
हॅलो हॅलो. धन्यवाद डिझाईन अँड बॅक टू नाव क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयाचं लक्ष 48 धावांचे प्रति षटक. आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6. थोडंसं बॅकफूट आपण पाहिलं गावदेवी पाया संघाला. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज राकेश येतोय आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार फलंदाज विवेक. गोलंदाज सज्ज होतो. पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. या ठिकाणी पहिला चेंडू पेस करताना तो ऑन धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न देखील केला जातोय. या 2 धावा कंप्लीट. 2 धावा संघात धावसंख्या 8 वर पोहोचते. बघा विजयाचं लक्ष 48 धावांचं प्रति षटकाचा. आपण जर विचार केला साधारणतः 12 धावांची सरासरी निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. नितांत गरज आहे ती गावदेवी पाया संघाला. बघा गावदी स्पोर्ट्स पाया संघात या खेळवणं एक सुवर्ण संधी असेल. फलंदाज तुम्हाला विशेष सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूमधून सलग 3 षटकार येतील. तर माननीय श्री धनाजी पाटील मास या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहे. यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाणार. 2000 हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू सीमेच्या बाहेर चौकार येतो. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक दुसरा. बघा एक सुवर्ण संधी आहे स्पर्धेमधून. खास करून पाया संघाला तुमच्या बॅटमधून सलग 3 षटकार. फलंदाज तुमच्या बॅटमधून षटकांची अटक साधली जाते तर तुम्हाला योग्य ते परत अर्थातच 2222 रुपयाचं कॅश प्राईज. धनाजी पाटील मास या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. बेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. सारंगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला 2222 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो राकेश. विवेकेच्या बॅटमधून देखील चांगला फटका आपण पाहिला. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू क्षेत्ररक्षणाला बीट करून जातोय. सीमारच्या बाहेर चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील विवेकेच्या बॅटमधून येतोय. राजावानी हाय त्यांचा थाट. त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात. आगरी समाजाची ताकद. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. फुल्यांचा चेंडू तो ऑनसाईडचा फटका देखील आपण चांगला पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षण बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकानं संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. आता मात्र चेंडूला सोडून दिलं होतं. आउट ऑफ लेगस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू. धावसंख्या एकदम पुढे सकते. धावसंख्या होती ती 17. हलक्यात बॅने फक्त चेंडूला सुंदर सापडायचा फटका आपण पाहतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल का? अतिशय कुशल मोमेंट आपण पाहिली होती आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. सुरक्षित मात्र फलंदाज रिक्स घेतली होती. 2 धावा कंप्लीट. 2 धावा संघात धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 19.
चला सुरी संघ देखील आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होते ती 19. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष्य 48 धावांचा प्रतिषटकात आपण जर विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे. चला प्लीज वेल कमी घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल वेळेच्या संदर्भात प्लीज आपण थोडंसं सहकार्य करा. सज्ज होतो गोलंदाज राख. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज विवेक, ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिले 2 चौकार. वैयक्तिक 12 या धावसंख्येत खेळताना विवेकाला पाहतो. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज होतो. मार्ग 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. पुन्हा एकदा लेगस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकवून करता अवांतर धावेळी संघ धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती 20. 48 धावांचं आव्हाने. 14 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजून 28 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. आणि विवेक याच्या बॅट मधून हा मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. यस यस कमालीचा झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. कॅच विन द मॅच, घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही. चेंडू वाडीश लॉंगॉन सीमाच्याकडे जातो. ट्रॅव्हल जवळचा लँड झाला होता आणि कमालीचं क्षेत्रक्षण आपण पाहिलं होतं. वेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज बाजू विवेक. नेक्स्ट टू बॅट्समन येतोय उमेश. उमेश मुकादम एक संघातील हा देखील चांगला फलंदाज आहे. चला प्लीज थोडंसं वेलेच्या संदर्भात दोन्ही संघ आम्हाला सहकार्य करा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. येणारे चेंडू असतील 13 विजयासाठी अजून 28 धावांची गरज आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती. सौम्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय योगेश. नेक्स्ट नो बॅट्समन प्रवीण येतोय. चला प्लीज थोडंसं वेलेच्या संदर्भात सहकार्य करा. स्पीडअप करा प्लीज. वेल कमी घ्या. बघा पंचाने देखील विनंतीशील आपण वेलेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करत चला. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाज वैजनाथ. स्ट्राईक रोटेट करतो उमेश. नॉन सेसाठी प्रवीण. वैजनाथ हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा उत्कृष्ट गोलंदाज आहे.
शेवटचा अंतिम तिसरे षटक प्रगतीपथावर. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज वैजनाथ संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी उमेश याला, नॉन स्ट्राईक प्रवीण. हे देखील संघातील सर्वात महत्त्वाची बिन्नीची जोडी आपण मैदानामधून पाहतोय. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. वैजनाथ लॉंग राऊंड 55 क्रॉस करतो. राईट आर्म ओरचा माल आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका देखील आपण पहिला चेंडूला सुंदर ऑनचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो तळम्यान सीमेच्या बाहेर. चौकार उमेशाच्या बॅटमधून हा चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. अजूनही विजयापासून 24 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ठाणे जिल्ह्याचा हैयावान कपिल पाटील केंद्रीय मंत्री. ठाणे जिल्ह्याचा हैयावान. नेक्स्ट बॅट्समन सुनील येतोय. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 20 धावा दूर आहे. नेक्स्ट बॅट्समन सुनील येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज तो मारून 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मारा करतोय गोलंदाज वैजनाथ. चेंडू आणि बॅट मध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श पाहिला होता. आउटसाइड एज चेंडू निश्चित बॅटची घेतली होती. पहिली धावा ती वेगळ्या प्राप्त झाली. ती दुसरी धावाचा मोह मात्र आवडता आला आणि दुसरी धावा घेण्यासाठी फलंदाज या ठिकाणी धाव स्वरूप बाद होतोय सुनील. बन आहे हो आमची आणवण शान्यार. दिल्लीत मिळतंय मानाचे स्थान. विकास कामे करीने मान. नेता हा आमचा मेहरबान. आहे हो आमची आणवण शान. सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा समाज. सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा समाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. ठाणे जिल्ह्याचा हैयावान कपिल पाटील केंद्रीय मंत्री. ठाणे जिल्ह्याचा हैयावान. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा. नेक्स्ट बॅट्समन दिनेश येतोय. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅट्समन दिनेश येतोय. चला प्लीज थोडंसं बेलेच्या संदर्भात सहकार्य का दोन्ही संघ. हॅलो हॅलो बघा यानंतर आपण रेग्युलर ग्रामीण या स्पर्धेला प्रारंभ करतो. त्या अनुषंगाने मानकुली संघाला देखील विनंती. मानकुली संघ आपण आपला सामना नंतर असेल. आयोजक त्याची पूर्ण सूचना तुम्हाला देतील. मात्र आपला सामना आजच्या दिवसात होणार नाही याची देखील आपण घ्या. चौथा हिरवा मानकुली बी. ब्राह्मणदेव भाटाडे विपक्ष जय बोरसादेव अटाली कोलीवाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण टॉससाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज विजय पाटील.
येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. चला जरा प्लीज वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. चेंडूला स्विचेट घेण्याचा प्रयत्न मिसफिल होताना आपण पाहिलो होतं क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. चौकार लाख फॅक्टर नशिबाचा देखील चौकार मिळतो. चौकाने संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी आता गरज आहे ती 15 धावांची. 5 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 15 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग 55 क्रॉस करतोय. लेफ्ट टर्न राऊंडचा मार. या ठिकाणी पुन्हा एकदा स्विचचा फटका आपण पाहतो उमेशच्या बॅटमधून. तर चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एकदा. येणारे चेंडू 4 विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दिनेश. भारी भक्कम शरीर एसटीचा फलंदाज दिनेश धुमाल. बघा येणारे चेंडू 4 विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. अगेन्स्ट गोलंदाज विजय. अक्रॉस द लाईन थोडासा बिगेट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला. फलंदाजला चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. थोडासा अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट होताना फलंदाज दिनेशाला आपण पाहतो. आता मात्र समीकरणे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. येणारे 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करताना आपण सूर्य संघाला पाहतोय. कमालीची गोलंदाजी विजय पाटील याच्या माध्यमातून. हा चेंडू थोडासा स्वेअर आहे आउट ऑफ लेग स्टंप. बघा पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून आमच्या टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ब्राह्मणदेव भाटाळी विपक्ष जय बोरशादेव अटाळी कोलीवाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण लगेच या. रेग्युलर ग्रामीण या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय आणि पहिला सामना 2 दिग्गज संघामध्ये देखील आपण पाहणार आहोत. ब्राह्मणदेव भाटाळे विपक्ष जय बोरशादेव अटाळी कोलीवाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण यायचंय. तीन 13 आणि बघूया 3-13 कोणाचे वाजतात. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. चला प्लीज थोडस वेळ कमी घ्या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, कमालीचा फटका पाहिला आपण. दिनेशाच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. षटकार. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. हे मन जोडी सुकेश टाकी, निलेश पाटीलचा साथ, साहेबा नामच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करताना आपण देखील पाहतोय गावदेवी पाई या संघाला कमालीचा फटका दिनेशाच्या बॅट मधून आपण पाहिला. सुंदरसं चेंडू हुक केलं, चेंडू लॉंग सीमेच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. समीकरण बदलते. येणारे चेंडू 2 विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज. येणारे 2 चेंडू विजयापासून 7 धावा दूर आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होतोय गावदेवी पाई हा संघ. दिनेशाच्या बॅट मधून खरोखरच कमालीचा फटका आपण पाहिला. चला बेल जरा कमी घ्या.
चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती आणि परिपूर्ण बीट होताना दिनेश याला आपण पाहिलं. तर शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. मात्र 7 धावा कंप्लीट कराव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये कुठल्याही चेंडूवर एक चेंडूवर 7 धावा नाही आहेत. बघा एखादा अनलिगल चेंडू जर आपण हाताळता तर कदाचित संधी प्राप्त होऊ शकते या संघाला. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे. 7 धावांची गरज. अक्रॉस लाईन फुल लेनचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना वारंवार चुका आपण दिनेशच्या बॅटमधून देखील पाहिल्या आणि हेच एक कारण ठरतंय की संघ कुठे आपण बॅकवर्ड पाहतोय. हार्ड लक गावदेवी पाये अँड गुड लक जयदुर्गा सोरे बी. विजयाचा शिल्पकार विजय बजे. कमालीची बॅटिंग ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी देखील आपण पाहिली. दोन्ही फॉर्मॅटमधून एक कमालीचा खेळ ज्याच्या माध्यमातून